22 वर्षांपासून फरार महिला आरोपी अखेर गुजरातहून जेरबंद. वाशिम पोलिसांची धडक कारवाई. तब्बल 22 वर्षांपूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणातील शिक्षेपासून वाचण्यासाठी फरार झालेल्या महिला आरोपीला वाशिम पोलिसांनी गुजरातहून बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावर अपलोड झालेल्या एका छायाचित्राचा सुगावा लागताच सायबर सेलच्या मदतीने वाशिम पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने ही कारवाई केली. पंचशीला उत्तम थोरात, वय 42, मूळ राहणार वाशिम, सध्या राहणार खंभालिया, गुजरात असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2004 मध्ये वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून झाला होता. या प्रकरणात पंचशीला थोरात हिच्याविरुद्ध भारतीय दंडविधान IPC कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सुरुवातीला तिला अटक झाली होती, मात्र काही काळ कारागृहात राहिल्यानंतर तिची जामिनावर मुक्तता झाली. पुढे सत्र न्यायालयाने तिला दोषी ठरवले, तर उच्च न्यायालयाने तिची जन्मठेपेची शिक्षा कमी करून 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षा भोगण्यासाठी न्यायालयात किंवा पोलिसांसमोर हजर न राहता ती फरार झाली होती. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वाशिम पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये तपासचक्र फिरवले. दरम्यान ती गुजरातमधील खंभालिया येथे नाव आणि ओळख बदलून दुसरे आयुष्य जगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तिने स्वतः मोबाईल वापरणे पूर्णपणे टाळले होते. मात्र तिच्या पतीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका फोटोमुळे पोलिसांच्या तपासाला मोठी दिशा मिळाली. वाशिम सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सोशल मीडियावरील त्या फोटोच्या आधारे आरोपीचे अचूक लोकेशन निश्चित केले. त्यानंतर वाशिम पोलिसांनीच्या पथकाने थेट गुजरात गाठले आणि स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन खंभालिया येथून तिला ताब्यात घेतले. सध्या तिच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी शेबेवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास कोकाटे, महिला पोलीस अंमलदार कविता, कॉन्स्टेबल शैलेश ठाकूर, महादेव भिमटे, नितीन काळे, हरीश गावंडे, उमेश देशमुख तसेच स्थानिक सायबर शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.